मला वाटतं शर्यतीला गैरहजर आहेत प्रशांत पाटील. डायरेक्ट तिसऱ्या फेरीमध्ये आलेत, अटेम्प्ट करून आलेत बैलगाडी शर्यत. यावेळी चेंडू हवेत आहे, डीप मध्ये राजेश पोहोचतील चेंडूवर. शेवटच्या क्षणाला चेंडू हाताला ब्रश होऊन चेंडू खाली आदळतोय. नक्कीच तुषार पाटीलचा झेल इथे मात्र सुटला गेलाय. एक चांगले ऑलराऊंडर आहे तुषार पाटील. शर्यतीला जाऊन आलेत, त्याचमुळे विलंब झालाय प्रशांत पाटीलला. पाहूया तिसऱ्या फेरीच्या मॅच मध्ये पदार्पण झालाय. यावेळी साध्या बॅटने मोठा प्रहार पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षक अक्षय गायकवाड तिथे मात्र खूप चांगल्या प्रकारचं झेल जजमेंट करतात आणि पहिला हादरा बसतो शिवशंकर बी संघाला. प्रशांत पाटील तंबूच्या आश्रयाला. खूप चांगला फटका तिथे मात्र प्रशांतने सजवला होता, परंतु शेवटच्या क्षणाला सीमा रेषेच्या लगत झेल तिथे मात्र खूप चांगल्या प्रकारचा पटकला. अक्षय तिथे तैनात होते, खूप चांगल्या प्रकारचा झेल पाहायला मिळाला. नॅट नंबर 3 निखिल पाटील येत आहेत. आपटी दिली चेंडूला, चेंडू पडल्यानंतर गुडलँड स्पॉट वरून टॅकअप होणारा चेंडू फेवरेट चेंडू आहे प्रतीक पाटील यांचा. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतो चेंडू. चेंडू मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्ड मध्ये, एकापेक्षा जास्त काही नसेल. योगेश पंजे हे व्यासपीठावर आलेत आणि त्यांचा सुपुत्र काय करतोय. चेंडूला अतिरिक्त वेगळीच फेकी दिली होती. नक्कीच स्वतः देखील हसतायत. योगेश पंजे यांचे सुपुत्र आहेत. यावेळेस चांगला फटका, परंतु पुन्हा एकदा अक्षय गायकवाड इथे चुकी करतायत. सोप झेल घेण्याचं तिथे मात्र निर्णय तिथे चुकला अक्षय गायकवाड करून, आणि हा चुकीच्या क्षेत्राचा परिणाम मात्र धाव संख्येवर पाहायला मिळतो. 4 धावेने धाव संख्या फलक आता मात्र पुढे सरसावतोय 7 आकड्यावर. थँक्यू डीजे. बाळूदादा आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले तर गोलंदाजी करणारे आणि फलंदाजी करणारे एकाच संघाचे 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु यावेळेस काय फटका घेतलाय. मी आधीच सांगितलं होता तुषार पाटीलचा जो झेल सोडलाय तो झेल मात्र महागात ठरू शकतो, आणि त्याच इथे उदाहरण पेश केलं तुषार पाटीलच्या बॅटमधून बॅक टू बॅक. नक्कीच आयवा झेलसाठी जो 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे दाऊ कारभारी यांच्याकडून आयवा जेलसाठी, प्रत्येक आयवा जेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच झेल स्वीकारलं, खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथे टिपला. पारितोषिक इथे पटकावलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी रोहित जाधव. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक 13 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. चांगली गोलंदाजी साकारली होती प्रतीक पाटीलने, परंतु शेवटचे 2 चेंडू महागडे ठरले. अक्षय गायकवाडने केलेली चुकी थोडीशी महागडी ठरली. चौकार, त्यानंतर षटकार. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहितने आज इम्प्रेस केलाय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजीचा पहिला चेंडू हाताळलाय. तर आयवा जेलचे 200 रुपये इथे मात्र देण्यात येत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं झेल. क्या बात आहे, काय चेंडू हाताळतोय रोहित जाधव. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलंय रोहित जाधवने.
खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, अचूक टप्पा. तो स्क्रीनवर आपण पाहू शकता. आयवा जेल साठी उमेश कारभारी उर्फ भाऊ यांच्याकडून 200 रुपयासाठी, प्रत्येक आयवा जेल साठी 200 रुपयाची पारितोषिक आहे. स्लॉप स्वीप पाहायला मिळतं अलॉंग द कार्पेट. वेगाने प्रत्येक पाटील ते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जतीन आलाय, परंतु सलामीचा एक मात्र फलंदाज एक हाती किल्ला लढवतो तुषार पाटील. तुषार पाटीलला नक्कीच जीवदान भेटलंय, त्याचा त्याने फायदा घेतलाय. चौका षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. आता मात्र दुहेरी धावसंख्या पाहायला मिळाली यावेळेस. क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. उमेश कारभारी आपल्याला विनंती आहे, व्यासपीठावर आपण यायचं आहे. आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. यावेळी साडव्या बॅटने डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अक्षय खूप चांगल्या प्रकारचा चेंडू स्टॉप करतोय, गॅदर करतोय, फेकी करतोय, बॅकअप आहे. त्यामुळेच 2 धावांवर तर इथं समाधान मानावं लागतंय. 2 धावीच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय दोन्ही संघाकडून. यावेळेस लीडिंग एज आणि इथे मात्र फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवर खूप चांगल्या प्रकारचा इथे मात्र चेंडू हाताळला रोहित जाधवने. खऱ्या अर्थाने कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका आजच्या दिवसामध्ये बजावली आहे आणि तशाच प्रकारची गोलंदाजी देखील साकारली. आणि अशा प्रकारे धावसंख्येचा विचार केला गेला तर जिंकण्यासाठी 12 चेंडू 18 धावसंख्येची गरज. चला जयदुर्ग संघ आणि शिवशंकर ए संघ दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकीसाठी लगेचच नाणेफेकी केली जाईल. लगेच निर्णय कळवायचा आहे आणि मैदानाचा ताबा देखील घेण्यासाठी सज्ज राहायचं आहे. तर या 18 धावसंख्येचं समीकरण कशा प्रकारे इथे मात्र त्या धावसंख्येचा पाठलाग केला जातो हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर येतील मॅन फ्रॉम सागाव बाळूदादा पाटील. चला शिवशंकर संघ ए अमोल पाटील आणि जयदुर्ग संघाचे कर्णधार या नाणेफेकी लगेचच केली जाईल. चला कृष्णदादा भंडारी नाणेफेकी करून घ्या. शिवशंकर संघाचे कर्णधार इथे आलेत. चला बॅटर जरा लवकर. ऐवा कॅच जर एकाने पकडले त्याला कॅश प्राइज देखील दिले आणि प्रेक्षकांसाठी अजून पारितोषिक बघा. ऐवा जेल पकडला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. बंडू शेठ प्रतिष्ठान संघासाठी बघा आपण तर जिंकणारी 18 धावांची गरज आहे. नाही किरण आपण जर बघितल्या त्याला 200 रुपयाचा पारितोषिक मिळालाय तो बघा पुन्हा जाऊन त्याच झाडाखाली उभा राहिलाय. नाही चेहऱ्यावरती आनंद आहे ना. आता घरी जाऊन आईला सांगू शकतो मी मैदानात गेलो पैसे तरी घेऊन. चला जयदुर्ग संघ कर्णधार यायचा आहे. शिवशंकर संघाचा कर्णधार उपस्थित आहे कृष्णदादा. तर अरुण भंडारी साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सोमनाथ चला जरा कॅप्टन या लवकर कारण टॉस करून आम्हाला मॅच देखील कंप्लीट करायचे आहेत. कारण का त्या माता बघा सूर्य हळूहळू अस्ताला चाललाय. एक मिनिट. तर अरुण भंडारी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं. एक मिनिट जरा थांबायचं. आमचे मान्यवर ज्यांच्यापर्यंत ग्रँड एंट्री होते अरविंद शेठ भंडारी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य झालेलं आहे त्यांच्या नावाने यापर्यंत ही स्पर्धा देखील आपण ठेवली गेली. प्रमुख आयोजक सौजन्य अरविंद दादा भंडारी त्यांची ग्रँड एंट्री देखील आपल्याला होताना दिसते.
ओ पहिला चेंडू सॉफ्टने चेंडूला पुश करतोय. पुश करो खुश रहो. खातं उघडलं रोहित जाधवने. तर आमचे आपण तर अरविंद शेठ भंडारी साहेबांना विनंती करतोय, दादा आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आपण. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय, पाठवून दिलाय चेंडूला वेगाने. यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मधून चेंडू सीमारच्या पार चौकार. आमचे मान्यवर आपण तर अरविंद शेठ भंडारी दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. जय दुर्गा कोलिवली विपक्ष शिवशंकर ए मध्ये पंच वाईडची खूण करतायत. सेमीफायनलची मॅच आहे. यानंतर अजून एक मॅच 2 षटकाची, त्यानंतर मेगा फायनल. दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. चला फास्ट घ्यायचं, जरा फास्ट घ्या. ओ चांगला चेंडू स्विंग अँड मेज. टॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. आपण बघितलं तर गोलंदाज आपण बघितलं तर अविनाश शिवशंकर हे संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन आम्हाला कळवायचा आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फटका चांगला आहे, पाठवून दिला यावेळेला स्क्वेअर लेग सीमारच्या पार. बघा 200 रुपयासाठी जरा व्यवस्थित नाही. एक खेळाडू बघा ना, पैसे कोणाला नको होतो दादा या महागाईच्या जमान्यात, पण जरा थोडंसं लक्ष द्या आयोजक. 200 रुपयासाठी भरपूर शून्य लावायला लागतील 2 वरती. नाही गेल्या वर्षी एक स्पर्धा झाली किरण तळे, 11,000 रुपयाचा कॅश प्राईज पकडण्यासाठी एक खेळाडू मास्कोलीच्या झाडामध्ये घुसला. अख्ख्या अंगाला काटे घुसले पण जेल सोडला नाही. 11,000 घेतले त्यांनी राजू भोईरचे. फुलटॉजे पुन्हा एकदा पाठवून दिले स्वीपच्या माध्यमातून. स्क्वेअर लेग सीमारच्या पार षटकार आणि मॅच समाप्त. प्रत्येक देखील बघा या संघाचा खेळाडू आहे, पण आपण तर विपक्ष संघाच्या विरुद्ध खेळला.